मैत्रिणींनो, आपण बऱ्याच वेळेला आहे ना फिट असतो, फाईन असतो, काही प्रॉब्लेम नसतो. छान सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली सगळी कामं धामं आपण व्यवस्थित पार पाडत असतो. त्यामुळे ना असं कुठेतरी आपल्याला आतनं एक असं छान हे असतं की कॉन्फिडन्स असतो आपल्याला की मी एकदम फिट आहे, फाईन आहे, काहीच झालेलं नाही आहे मला. पण मी तुम्हाला ना माझा एक अनुभव शेअर करते की आत्ताच एक 15-20 दिवसापूर्वींची गोष्ट आहे की काय झालं होतं की माझ्या ना काही दिवसांपूर्वी माझ्या छातीच्या खालच्या भागामध्ये अशी एक गाठ आली होती. आधी ती लहान होती गाठ, पण नंतर थोड्या दिवसांनी ती थोडीशी मोठी वाटली मला आणि टणक झाली होती एकदम. तर आणि दुखत होती. तर ते माझ्या मुलीच्या लक्षात आलं. तर ती म्हणाली, काय झाले मम्मा? तर मी म्हटलं, अगं छोटीशी गाठ जाणवते मला वगैरे. ती जराशी घाबरली. तर तिने लगेच माझं ब्लड युरिन वगैरे टेस्ट करायला बोलवलं घरी. तर रिपोर्ट्स आले. रिपोर्टमध्ये बाकीचं काहीच प्रॉब्लेम नव्हता, फक्त माझं कोलेस्ट्रॉल खूप वाढलं होतं, प्रमाणाबाहेर वाढलं होतं. मग ते रिपोर्ट्स घेऊन मी डॉक्टरकडे गेले. तर डॉक्टरांनी पण सांगितलं की कोलेस्ट्रॉल तुम्ही लवकरात लवकर कमी करायला पाहिजे. त्याच्यावर त्यांनी मला मेडिसिन पण दिलेत आणि एक्सरसाइज करा, काय खायचे काय नाही, पथ्य पाणी वगैरे जास्त नाही पण थोडंफार प्रमाणात. मला ना गोड खूप आवडतं तर गोड आता कमी करा वगैरे हे सगळं सांगितलं त्यांनी आणि त्या पद्धतीनं मी करते. तर आता बघूया 2 महिन्यानंतर कोलेस्ट्रॉल कमी व्हायला पाहिजे माझं. तर सांगायचं उद्देश एवढंच. आणि गाठीचं असं झालं की गाठ विरघळण्यासाठी त्यांनी मला काही मेडिसिन्स दिले 5 दिवसासाठी. तर आता तरी ती विरघळली आहे गाठ, आता काहीच नाही आहे तिथे. तर मला फक्त तुम्हाला तेच सांगायचं आहे, आपण कितीही छान वगैरे असलं ना तरी एव्हरी इयर आपल्या काही टेस्ट वगैरे असतात ना ते आपण करून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून बाबा कुठे काही कमी आहे का, काय कमी आहे, कॅल्शियम कमी आहे का, विटॅमिन सी कमी आहे का, B12 कमी आहे, काय कमी आहे आपल्या शरीरामध्ये. आणि त्यानुसार आपण थोडंसं टाईम टेबल केलं ना तर खूप छान होईल एकदम. सहज शेअर करावं असं वाटलं म्हणून केलं.